नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आजच्या मिनी ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आज मी चाललो आहे माझ्या गावी, जे की आहे कागल तालुक्यामध्ये कापशीजवळ करड्याळ या नावाने गाव आहे। तर पाहू शकताय तुम्ही, आपण निघालो आहे। तर मित्रांनो, मी माझ्या गावाजवळ पोचलो आहे। माझ्या गावाची कमानी प्रवेशद्वार तुम्ही पाहू शकताय। तर माझ्या गावाचे नाव करड्याळ आहे। तर पाहू शकताय तुम्ही मित्रांनो। तर मित्रांनो, हे गाव कर्नाटक महाराष्ट्राच्या बाँड्रीवरतीच आहे, निपाणीच्या थोडं पुढे। तर आता आपण गावामध्ये एंट्री केलेली आहे। तर छोटंसं गाव आहे। तर पाहू शकता तुम्ही, शेतीतली सर्व कामे चालू आहेत। तर इथं एक गोठा आहे आपल्या एका मित्राचा। तर आपण इथे CCTVचं काम आपण स्वतः केलेलं आहे। तर मित्रांनो, तुमचंही काही CCTVचं काम असेल तर आमच्याशी संपर्क साधा। तर मित्रांनो, हे आहे माझ्या गावामधील घर, पाहू शकताय तुम्ही। पूर्ण गावामध्ये आमचं एकच मुस्लिम घर आहे मित्रांनो। तर मित्रांनो, आता आपण घरी पोचलो आहे। ज्याला लॅपटॉप देणार होतो त्याला लॅपटॉप आपण पोच केलेला आहे। तर मित्रांनो, आता मी निघालो आहे शेतासाठी। तर मित्रांनो, हे आहे माझ्या गावातील गणेश मंदिर। तर इथे CCTVचं काम आपणच केलेलं आहे। तर मित्रांनो, तुमचं CCTVचं वर्क काही असेल तर आमच्याशी संपर्क साधा। तर आता आपण शेतामध्ये पोचलो आहे मित्रांनो, पाहू शकताय तुम्ही। तर मित्रांनो, कोणीतरी म्हटलंच आहे, वावर आहे तर पावर आहे। तर मित्रांनो, हे पूर्ण शेत आमचं आहे, पाहू शकताय तुम्ही। पूर्ण शेतामध्ये आम्ही प्रत्येक 2 सऱ्यांच्या मध्ये ऊससुद्धा लावलेला आहे। तर मित्रांनो, त्यानंतर इथं शेवग्याचं झाड आमच्या बांधावरती आहे, पाहू शकताय तुम्ही। तर मित्रांनो, हे शेवग्याच्या शेंगा काढल्या। तर मित्रांनो, पाहू शकताय तुम्ही मिरची। तर 4 सऱ्या मिरच्याच्या केलेल्या आहेत बरोबर मध्ये। सर्व भाजी वगैरे काढली। तर पाहू शकता तुम्ही, आमची काकी वगैरे भाजी काढत आहे। तर मित्रांनो, हा बांधाखालचा शेतसुद्धा आमचंच आहे, ऊस लावलेला आहे। तर आज बऱ्याच दिवसानंतर शेतामध्ये आलो आहे मित्रांनो। तर मित्रांनो, आजच्या व्लॉगमध्ये एवढंच। तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये। थँक्यू।